लाडक्या बहिणींसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली असून दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रालयातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं म्हणजेच डीबीटीचं बटन दाबलं असून 4,500 कोटी रुपयांचा निधी हा थेट बँक खात्यामध्ये वर्ग झाला आहे। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील मुख्य 10 बँकांमध्ये निधी पाठवण्यात आला। ग्रामीण भागातील ज्या जिल्ह्यांमध्ये सर्व्हर जलद गतीने चालू होते त्या बँकांमध्ये खातं असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे 3,000 रुपये आज मिळाले आहेत। महाराष्ट्रातील लाखो महिलांना आज दिलासा मिळाला। अनेक दिवसापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक बातम्या येत होत्या, परंतु आज अधिकृत माहिती समोर आली। अखेर मंत्रालयातून घोषणा झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतला। त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी या योजनेअंतर्गत फॉर्म भरलेल्या महिलांची विशिष्ट यादी बनवली आहे। ही योजना केवळ घोषणेपुरती मर्यादित नसून ती महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कल्याणकारी योजना आहे। त्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा योजनेचा GR जाहीर झाला तेव्हा राज्यातील प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील महिलांच्या खात्यामध्ये आर्थिक निधी वर्ग करण्यासाठी ही योजना चालू झाली आहे। त्यामुळे आज जेव्हा हप्ता वितरण सुरू झाले तेव्हा सर्वात प्रथम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत। सरकारने तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून 10 बँकांची निवड केली होती, परंतु कोट्यावधी महिलांचे अर्ज देखील यासाठी मंजूर झाले आहेत। कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून सरकारने राज्याच्या तिजोरीचा दरवाजा उघडला आहे। लाखो महिलांना 3,000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली। सरकारने स्पष्ट केलं आहे की महिलांचा विकास हाच राज्याचा खरा विकास आहे आणि याच पार्श्वभूमीवरती सरकारने हजारो कोटी रुपयांचा निधी थेट महिलांच्या खात्यामध्ये वर्ग केला। आज 3,000 रुपयाचा हप्ता जमा होत आहे, तो याच कल्याणकारी धोरणाचा एक भाग आहे आणि या योजनेअंतर्गत आज 5 लाख बहिणींची यादी सरकारने वेगळी बनवली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सर्व तांत्रिक अडचणीवर मात करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा आर्थिक निधी वर्ग करण्यात आला। हा निधी थेट राज्याच्या मुख्य तिजोरीमधून बँकांच्या मुख्य खात्याकडे पाठवण्यात आला। म्हणजेच हा निधी तुमच्या हक्काचा आहे आणि हा तुमच्या बँक खात्यामध्ये सुरक्षित पोहोचवत थेट मंत्रालयाच्या सिस्टीम सक्रिय करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतलेले निर्णय हे महिलांसाठी दिलासादायक ठरले। आज दुपारी ठीक 3 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः डीबीटीचे बटन दाबल्याबरोबर राज्याच्या मुख्य खात्यातून हजारो कोटी रुपये एकाच वेळी विविध बँकांमध्ये वितरित झाले। या संदर्भात सरकारने एक विशेष अधिकृत GR देखील जाहीर केला आहे। या GR मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की राज्यातील एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहता कामा नये। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना एक मोठा शब्द दिला होता की मोठं आश्वासन देत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपयाऐवजी थेट 2,100 रुपयाचा हप्ता जमा होईल आणि हा शब्द देखील आता मार्गावर लागला। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज जर तुम्ही पात्रता यादीमध्ये समाविष्ट झाला तर तुम्हाला 3,000 रुपये तर मिळतील, परंतु पुढच्या काळामध्ये हप्ता जो 2,100 रुपयाचा थेट लाभ मिळणार आहे तो देखील तुम्हाला मिळणार आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील प्रशासनाला कडक निर्देश दिले आहेत की बँकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलांच्या पैशामधून कोणतीही कपात करू नये। त्यामुळे पूर्ण पैशांचा लाभ महिलांना मिळत आहे। बहिणींनो, हा निधी वाटप करत असताना सरकारला काही तांत्रिक अडचणींचा सामना देखील करावा लागला होता। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी या संदर्भात एका बैठकीमध्ये खुलासा केला आहे की 4,500 कोटी रुपयांचा प्रचंड निधी आज बँकांमध्ये जमा होत असताना सिस्टीमवर लोड येऊ नये म्हणून सरकारने 2 नियमानुसार हप्ता वाटप सुरू केले। शासनाने जिल्हा पातळीवर आणि तालुका पातळीवर एक विशेष अधिकारी समिती नेमली आहे। ही समिती बँकांकडून डेटा जमा करत असून महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत असताना सिस्टीमद्वारे महिलांच्या अर्जाला मंजुरी दिली जात आहे। त्यामुळे काही महिलांच्या खात्यावरती 3 वाजता पैसे जमा झाल्याचा मेसेज आला तर काहींचे अर्ज पेंडिंग वरती आहेत। त्यामुळे थोड्या वेळामध्ये पैशाचा लाभ त्यांना मिळणार आहे। आदित्यताई तटकरे यांनी स्पष्ट इशारा दिला की ज्या महिलांचे अर्ज सिस्टीमवर पूर्णपणे मंजूर दाखवत आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत। सर्व्हर मार्फत एक नवीन यादी तयार करण्यात आली आहे। तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सरकारने विशिष्ट बँकांची निवड केली आहे आणि याच बँकांमध्ये थेट रात्री 12 वाजेपर्यंत पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे।
काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या, त्यामुळे सरकारने यंत्रणा डिजिटल पद्धतीने सुरू केली आहे. जिल्ह्यामधील बहिणींना वाट पाहावी लागू नये म्हणून सरकारने सर्व्हरवर लोड न देता फक्त 10 बँकांचीच निवड केली. एक वितरण प्रणाली सुरू राहताना मॅपिंगद्वारे पात्र महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वर्ग झाला, याची नोंद आता सरकारी पोर्टलवरती होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झाले नसतील तर सरकारने जिल्हा आणि तालुका पातळीवरती विशेष अधिकारी समिती नेमली आहे. त्यानुसार यंत्रणा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेलं आश्वासन जाणून घेऊन खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत हे लक्षपूर्वक पहा. कारण मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावरून काही दिवसांपूर्वी जेव्हा या योजनेवर वेगवेगळ्या बाजूने प्रश्न उठवले जात होते, तेव्हाच प्रशासकीय पातळीवर एक प्रचंड मोठं आव्हान उभं राहिलं होतं. 4,500 कोटी रुपयांचा निधी हा एकाच वेळी राज्याच्या मुख्य तिजोरीमधून बँकांकडे कसा वर्ग करायचा, हाच सर्वात मोठा प्रश्न उभा होता. जर सर्व्हर डाऊन झाले असते तर लाखो महिलांचे पैसे अडकले असते आणि या चिंतेमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये एक बैठक झाली. याच बैठकीमध्ये अर्थमंत्री उपस्थित होते, गृहमंत्री देखील उपस्थित होते आणि या बैठकीचा मुख्य उद्देश हाच होता की लाडक्या बहिणींना वेळेत निधी मिळाला पाहिजे. त्यामुळे अधिकृत GR देखील काढण्यात आला. या GR मध्ये सरकारने अशा काही तरतुदी केल्या आहेत ज्याने संपूर्ण प्रशासनाची यंत्रणा हलवली. सरकारने स्पष्ट आदेश दिले आहेत की कोणत्याही तांत्रिक चुकीमुळे किंवा बँकांच्या तांत्रिक अडचणीमुळे पैसे अडकून राहू नयेत. त्यामुळे आता राज्याची तिजोरी ओपन करताना सरकारने 10 विशिष्ट बँकांची निवड केली आहे आणि त्याच बँकांमध्ये जलद प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या यंत्रणेखाली 10 मुख्य बँकांकडे निधी वर्ग करण्यात आला आहे. यामध्ये सर्वात प्रथम बँक ऑफ महाराष्ट्र ही हक्काची ग्रामीण बँक असल्याने इथे दुपारी 1 वाजता बँकेच्या मुख्य सर्व्हरमध्ये निधी सोडण्यात आला. पहिला हप्ता जमा करण्यासाठी ही बँक पात्र ठरली आणि ग्रामीण भागातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होण्यास दुपारी 3 वाजता सुरुवात झाली. बँक ऑफ बडोदा बँकेच्या सिस्टीममध्ये आधीच डेटा मॅचिंग पूर्ण झालं होतं, त्यामुळे बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून दुपारच्या सत्रात 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज आला. युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेच्या सर्व्हरमध्ये कमालीची जलद ट्रान्सफर प्रक्रिया सुरू आहे, कारण जलद गतीने बँकेच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये हजारो बहिणींची खाती आहेत. त्या बहिणींना 2 हप्ते एकत्र मिळाले आहेत. तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. कारण मंत्रालयातून जेव्हा निधी वर्ग झाला तेव्हा या बँकेमध्ये पैसे सोडत असताना अनेक महिलांचे अर्ज पेंडिंगवरती होते, त्यामुळे अर्ज मंजुरी करत सरकारने बँकांमध्ये पैसे सोडले. रात्री 12 वाजेपर्यंत कधीही सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्या बहिणींना पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. कॅनडा बँकेमध्ये विशिष्ट समितीने पात्र महिलांची यादी मंजूर केल्यामुळे दुपारपासून टप्प्याटप्प्याने या बँकेमध्ये पैसे टाकले जात आहेत. पंजाब नॅशनल बँक या बँकेच्या सिस्टीममध्ये कालच दुपारी 1 वाजल्यापासून प्रक्रिया सुरू झाली होती, परंतु आज 3 वाजल्यापासून थेट महिलांच्या खात्यावर हप्ता जमा झाला. IDBI बँक या बँकेमध्ये रात्रीपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार असून महिलांना हप्त्याचा लाभ मिळणार आहे. निधी वितरण सुरू झाले आणि HDFC या खाजगी क्षेत्रातील बँकेत DBTच्या माध्यमातून 3,000 रुपयाचा निधी क्रेडिट झाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये ग्रामीण भागातील लाखो महिलांची खाते आहेत. दुपारच्या सत्रामध्ये जेव्हा प्रक्रिया सुरू झाली तेव्हा महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी मंजूर केलेल्या अर्जानुसार महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. लाडक्या बहिणींनो, जर तुमचं नाव पात्रता यादीमध्ये आलं असेल आणि ग्रामीण भागामध्ये तुम्ही राहत असाल, त्याचबरोबर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर पिवळा आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरणाची प्रक्रिया ही रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द आहे की 1,500 रुपये तर आता मिळत आहेत, परंतु 2,100 रुपये देखील वितरण होणार आहे. त्यामुळे तुमचं नाव आज पात्रता यादीमध्ये आलं असेल तर तुम्हाला लवकरच वाढीव हप्त्याचा लाभ देखील मिळणार आहे.